एवढ्या लेट तर मी कधी घरी पण नाही उठलो. कामवालीचा अर्धा काम झाला तरी माझी सकाळ काय होई नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. ना आज मी लय लेट उठलो म्हणून मम्मीने दिवाबत्ती तर करून ठेवली. मी फक्त पाया पडलो ना. मम्मी बोलली जा पप्पांना दुकानाची चहा घेऊन. मग आलो दुकानाची चहा द्यायला आणि मम्मीने मला सांगितलं पावसाने भिजू नको. तरी मी चुकून पावसाने भिजलो. मग घरी आलो, चहा पिऊन घेतला मस्त. नंतर मग केली दुपारच्या जेवणाची तयारी. मम्मी बोलली तू फक्त मला कापून दे, मी कालवण घालते. मम्मीने मस्त वाकट्यांचा कालवण केला. मग जेवण झाला ना, पप्पांना जेवण नेऊन दिला. मग मी मस्त केली तयारी ना. कुठं चालले सांगते थांबा. मी लावलाय साडी ड्रॅपिंगचा क्लास, तर त्या क्लाससाठी जायला निघलेलो. मस्त गाडीची चावी घेतली ना आलो. मग गाडीत बसून यांची वाट बघत होतो, कारण मला ते सोडायला येणार होतं. मग ते आलं आणि आम्ही निघलो लोकेशनवर जायला. लोकेशनवर पोचलो आणि गेलो क्लासमध्ये. तर ज्या मला शिकवणार होत्या त्या आमच्या मावशीच्या मैत्रिणीच होत्या, म्हणून मी त्यांना पण मावशीच बोलवतो. मग त्या मावशी आल्या आणि त्याही मला शिकवायला सुरुवात केली आणि मस्त ड्रायपिंग करून दाखवली. किती मस्त वाटत होता बघायला. मग माझा क्लास झाला ना, थोडा वेळ बसलो ना, मग ते आलं लगेच मला न्यायला. मग चाललेलो घरी. गाडीत लग्नाचं अल्बम होतं ते घेतलं ना, निघलं सरळ घरी. आम्हाला कोणाला जास्त वाकट्याचा कालवण पटत नाही म्हणून मम्मीने आणलेली बिर्याणी. मस्त बिर्याणी खाऊन घेतली ना. माझा आलता कोलॅबरेशनचा पार्सल, तो हाणायला गेलो ना. संध्याकाळ झाली, किचनमध्ये आलो ना, माझं काम करून घेतलं. तो म्हणजे चहा ठेवायचा ना. मग चहा ठेवला ना, मस्त लागलो माझं फेवरेट काम करायला, त्या म्हणजे भाकरी. भाकरी करायला मला लय मज्जा येतं, कारण मशीन आहे. मशीननं पटापट दाबाच्या ना भाकरी करायच्या. भाकरी झाल्या आणि उपासना केली ना, दिवाबत्ती केली ना, देवाच्या पाया पडलो. तेवढ्याने येतंय किचनमध्ये तर मम्मीने मस्त चिकन टिक्का केलता आणि चिकन पण करून ठेवलेला मस्त. मग टी व्ही बघत बघत मी पण चिकन टिक्का खायला घेतला. असं चिकन टिक्का खाल्ला ना, गेलो सलाड करायला. पटापट सलाड कापला ना. मग त्याही मला आणलेला थंडा थंडा पिऊन घेतला आणि लगेच थोड्या टायमात बसलो जेवायला. टी व्ही बघत बघत जेवलो नाही तर मला जेवण जायचंच नाही. जेवलो आणि थोडीशी जेवणाची भांडी होती ती घसून घेतली. भांडी घसली आणि लगेच ओटा वगैरे साफ केला ना, आलो रूममध्ये. तुम्ही माझ्या ब्लॉगला मस्त सपोर्ट करता, असंच सपोर्ट करत राहा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.